नमस्कार. ज्ञानेश्वर ते पाडगावकर या मालिकेच्या आजच्या भागात मी ऋचा खत्ते आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज एक नाही तर दोन संत कवींवर मी बोलणार आहे आणि ते संत कवी आहेत अर्थातच संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास. आता अर्थात असं म्हणण्याचं कारण असं की दोघांचा काळ अगदी सारखा, किंबहुना दोघांचा जन्म एकाच वर्षी झालेला आहे आणि म्हणूनच काही वर्षांपूर्वी आपण त्यांचं चतुःशताब्दी वर्ष सुद्धा साजरं केलं होतं, बरोबर ना. आणि दोघं एकाच वेळेला एकच परिस्थिती अनुभवत असल्यामुळे असेल कदाचित दोघांच्याही साहित्यात सारख्याच विचारांचं प्रतिबिंब पडलेला आपल्याला दिसतं आणि त्या समाजाला ते साधारण एकाच प्रकारचा उपदेश करत होते असंही दिसून येतं. आणि म्हणूनच त्या दोघांचाही एकत्रित विचार करणारा असा एक कार्यक्रम सुद्धा मी सादर केला होता लॉकडाऊनच्या काळामध्ये. तुका रामदास म्हणजे तुकाराम आणि रामदास, तुका रामदास दोन्हीमध्ये राम आहे बघा. असो, तर आजचा विषय काय आहे? सद्गुरू. सद्गुरू या गोष्टीचा दोघांनी कसा सारखा विचार केला हे मला जाणवलं. म्हणजे जेव्हा आपण अभंग गाथा वाचतो आणि दासबोध वाचतो अनेक गोष्टी सापडत जातात, तशी ही एक गोष्ट. तर एक उपमा त्यांची तर अगदीच सारखी आहे, म्हणून ती गोष्ट आपल्या पुढे ठेवावीशी वाटली. मुळात सद्गुरू म्हणजे काय, तर अगदी ढोबळ मनानं सांगायचं म्हणजे गुरु, सद्गुरू हे गुरु असतातच, पण आजच्या काळात आपण शिक्षकांना सुद्धा गुरु म्हणतो किंवा गुरु हे तत्व असल्यामुळे गुरूंचं दर्शन आपल्याला जागोजागी होऊ शकतं. पण आध्यात्मिक मार्गावर जे आपल्याला घेऊन जातात त्यांना सद्गुरू असं म्हटलं जातं, असं ढोबळ मनाने सांगता येईल. तर तुकाराम महाराज सद्गुरूंविषयी काय म्हणतायत ऐकूया. आपल्याला हा भंग करायची माहिती असेल. सद्गुरू वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आपण सगळीकडे आपली सोय पाहत असतो, पण खरी सोय जी आहे खऱ्या अर्थानं ती काय आहे ते सद्गुरूंमुळे आपल्याला समजतं. आणि म्हणून त्यांचे पाय, त्यांना शरण जा, त्यांचे पाय धरा म्हणजे त्यांना शरण जा. आणि ते आधी नाही म्हणलं, नुसतं आधी आधी म्हणजे द्विरुक्ती केलेली आहे, म्हणजे त्याची आवश्यकता किती आहे हे तुकाराम महाराजांनी तळमळीनं सांगितलेलं आहे पहा. आणि त्यांचं वैशिष्ट्य काय, तर आपण सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. म्हणजे शिष्याला सद्गुरूच्याच पातळीवर यायला जरा सुद्धा वेळ लागत नाही, तो शिष्य त्या योग्यतेचा असेल तर अर्थात. पण सद्गुरू शिष्याची सुद्धा निवड करतच असतात ना, त्यामुळे त्याला वेळ जराही लागत नाही. आणि उदाहरण काय दिलंय, लोह परिसाची न साहे उपमा, सद्गुरू महिमा अगाधाची. आता उपमा द्यायची म्हटल्यावर आपल्याला ज्या पटकन उपमा सुचतात की नाही, त्यात एक असते परिसाची. म्हणजे परिसामुळे काय होतं, लोखंडाचं सोनं होतं अशी कल्पना आहे, बरोबर. तर सद्गुरूंच्या कृपेमुळे त्याच्या आयुष्याचं सोनं झालं, अशी उपमा देण्यासाठी त्यांना परीस म्हणून टाकावं असं वाटू शकतं. पण तुकाराम महाराज आपल्याला असं सांगताय की ही उपमा चालणार नाही. कारण काय, परीस लोखंडाचं सोनं करतो पण लोखंडाचा परीस नाही करू शकत. म्हणजे लोखंडामध्ये तो बदल घडला की त्या सोन्यापासून दुसऱ्या लोखंडाचं सोनं नाही होत. पण सद्गुरू महिमा कसा आहे माहितीये का, की तो शिष्य सद्गुरूंसारखाच अशा पातळीला जाऊन पोचतो की तो इतरांचा सुद्धा उद्धार करू शकतो. म्हणजे परीस नाही करू शकत ते हा शिष्य करू शकतो. आणि ही किमया आहे ती सद्गुरूंची आहे. सद्गुरू कृपेमुळे हे घडू शकतं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की खरा देव तुम्ही मूर्तीत कुठे पाहताय. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. खरा देव कोण? सद्गुरू. आणि हेच समर्थ रामदास काय म्हणतात की सद्गुरू होणं देव मोठा, जयास वाटे तो करंटा. सद्गुरू हाच खरा देव आहे असं दोघांनीही सांगितलेलं आहे. आणि ही जी परिसाची उपमा चालणार नाही हे जे तुकाराम महाराज म्हणालेत ना, तेच समर्थ रामदास सुद्धा म्हणालेत बरं का. ते अगदी उलगडून सांगतात की परिस आपण ऐसे करेना, सुवर्णे लोहो पालटेना, उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरूचा.
सद्गुरूंचा जो शिष्य आहे तो इतरांचा उद्धार करू शकतो, पण परीस सोन्याला आपल्यासारखं करू शकत नाही किंवा लोखंडाला आपल्यासारखं करू शकत नाही, आणि त्या सोन्यापासून इतर लोखंडाचं सोनं होऊ शकत नाही. हा मुख्य फरक जो तुकाराम महाराजांनी सांगितला तोच समर्थांनी सांगितला. आणि सांगितलं की सद्गुरू हे देवाहून वेगळे नाहीत, तोच खरा देव आहे, त्याच्यातच तुम्ही देवाला पहा. आणि हे तर साम्याबद्दल सांगितलं. याशिवाय समर्थांनी इतक्या उपमा दिलेल्या आहेत, म्हणजे आणि उपमा दिल्या नाहीयेत, त्या उपमा कशा लागू होत नाहीत हे सांगितलेलं आहे. की हे बघा, ही उपमा देऊन बघूया, ती बघूया, ती बघूया, नाही होत आहे असं त्यांनी करून दाखवलंय. म्हणजे बघा, सागर म्हणजे समुद्राची उपमा देता येते का? नाही, कारण समुद्र खारट असतो. मेरू पर्वत कठोर असतो, सद्गुरू कठोर नसतात, त्यांची माया असते. गगन निर्गुण असतं, पण सद्गुरू त्याही पलीकडे असतात. वसुंधरा म्हणजे पृथ्वी, पण ती सुद्धा कल्पांती खचणार, सद्गुरू महिमा तसा नाही. गर्भास्थी म्हणजे सूर्य, त्याला सुद्धा मर्यादा आहेत, पण सद्गुरूंचा महिमा त्याच्याही पेक्षा मोठा आहे. फणीवर म्हणजे शेष, पण तो सुद्धा पृथ्वीचा भार वाहतो, आणि सद्गुरू संसाराच्या भारातून मुक्त करतात. जळ म्हणजे पाणी, ते सुद्धा आटतं, ते शीतल असल्यामुळे त्याची उपमा देऊया का? पण ते सुद्धा आटतं, त्यामुळे त्याची उपमा चालणार नाही. बरं, अमृत म्हणायचं का? किती सुंदर उपमा आहे. पण देवांना सुद्धा, म्हणजे त्यांनी जर मनुष्य देह धारण केला तर आपण बघतो की त्यांनाही तो अवतार संपवावा लागतो, त्यामुळे तेही नाही. कल्पतरू आपल्या कल्पनेपलीकडचं काही देऊ शकत नाही, आपण जे मागतो ते देतो, असेल अस्तित्वात तर. पण सद्गुरू आपल्या कल्पनेपलीकडचं देऊ शकतात, ही त्यांची महती आहे. बरं, लक्ष्मीवंत म्हणावं तर लक्ष्मी सुद्धा नाशिवंत आहे, त्यामुळे काय उपमा देणार हो, अशी मोठी यादी समर्थांनी दिली आहे. आणि ते म्हणतात की तयासी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी आघवी. सगळी सृष्टी ही नाशिवंत आहे, पण सद्गुरू हे तत्व मात्र कसं आहे, शाश्वत आहे, निरंतर आहे. आणि म्हणून सद्गुरू वर्णवेना हे गे हेची माझी वर्णना. त्यांचं वर्णन काय करणार, त्यांचं वर्णन करता येत नाही हेच वर्णन आहे. की हे असेही नाहीत, तसेही नाहीत, तसेही नाहीत, म्हणजे नेती 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 ब्रह्म असंही नाही, तसंही नाही, तसंही नाही, तसंही नाही, तसेच सद्गुरू आहेत की वर्णना पलीकडे आहेत, कुठलीच उपमा त्यांना लागू होत नाही. त्यामुळे तुकाराम महाराजांनी ज्या दोन गोष्टी सांगितल्या, परिसाची उपमा का देता येत नाही आणि सद्गुरू हाच देव आहे, तेच समर्थांनी सांगितलं. आणि शिवाय या इतक्या उपमाही त्यांनी दिलेल्या आहेत आणि सांगितलं की या उपमा लागू होत नाही, सद्गुरू या सगळ्याच्या पलीकडे आहेत, उपमा देण्याच्या पलीकडे आहेत, वर्णन करण्याच्या पलीकडे आहेत. त्यामुळे सद्गुरू हे असं किती अगाध तत्व आहे हे आपल्यापर्यंत या संतांनी पोचवलेलं आहे. आणि या निमित्तानं हेच सांगावं असं वाटतं की आपण संतांमध्ये भेद करणारे कोण हो, यांचे सुद्धा विचार इतके सारखे होते, ओके नाही. आणि एकाच प्रकारचा समाज पाहत असताना एकाच प्रकारचा उपदेश हा त्यांनी केलेला आहे. त्या दोघांचं मन इतकं जर सारखं होतं तर त्यांच्यामध्ये आपण खरंच भेद करणारे कोण. त्यामुळे त्यांच्यात तर आपल्याला भेद करायचाच नाहीये, आपल्यातला सुद्धा मनातला भेद हा दिवसागणिक कमी होत जावा आणि नष्ट होत जावा, हीच रामराया चरणी प्रार्थना, विठ्ठला चरणी प्रार्थना. आणि त्या दोघांनाही हीच प्रार्थना आपण करूया. आणि आजच्या भागात इथेच थांबूया. पाहत रहा ज्ञानेश्वर ते पाडगावकर.